वैजापूर नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने दुबार मतदार हटवण्याची निवडणूक विभागाने मोहीम हाती घेतली आहे। ज्या मतदारांची मतदार यादीत एकापेक्षा अधिक नावे असतील अशांची नावे हटवली जाणार आहे। यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि BLO यांच्या मार्फत विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे। वैजापूर नगरपालिका निवडणूक विभागाकडे आज सोमवारी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याला सुरुवात झाली। मात्र पहिल्या दिवशी एकही उमेदवारांचा अर्ज दाखल झाला नव्हता, तर दुसऱ्या दिवशी एकच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय। प्रमुख पक्षातील इच्छुकांच्या मुलाखती झाल्या असल्या तरी उमेदवारी अद्यापही जाहीर झाली नाही। मात्र जे इच्छुक आहे त्या उमेदवारांनी आधी बेबाकी नंतर उमेदवारी अशी भूमिका घेतली असल्याचं दिसत आहे। 17 नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असून आज एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही। नामनिर्देशन पत्र अर्थात उमेदवारी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरून त्याची प्रिंट काढून तो निवडणूक विभागात दाखल करावा लागणार आहे। जोपर्यंत अर्जाची प्रिंट हार्ड कॉपी जमा केली जाणार नाही तोपर्यंत तो अर्ज अधिकृत समजला जाणार नाही। नगरपालिका कार्यालयात उमेदवारांच्या शंका निरसन किंवा इतर सुविधेसाठी कक्ष सुरू करण्यात आल्याची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी भागवत बेगोत यांनी दिली आहे। शैलेंद्र खैरमोडे, MC न्यूज, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर। वैजापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 ची नामनिर्देशन भरण्यास सुरुवात झालेली आहे आज। आणि नामनिर्देशन भरण्याविषयी जर काही उमेदवारांना शंका असेल तर नगरपालिकेमध्ये यासाठी एक मदत कक्ष उभारण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे 2 प्रभागासाठी 3 कर्मचाऱ्यांची एक टीम नियुक्त करण्यात आलेली आहे। अशा 6 टीम या ठिकाणी आहेत। त्याचप्रमाणे RO आणि ARO ऑफिसमध्येही आपल्याला जे काही शंका असतील त्याचं निरसन करण्यात येईल। त्याचप्रमाणे जे काही दुबार मतदाराचा विषय आहे यासाठी माननीय राज्य निवडणूक आयोगाचे आदेश 29 ऑक्टोबर 2025 अन्वये जे काही बूथ लेवल आपले ऑफिसर आहेत BLO त्यांच्यातर्फे आपण परिशिष्ट 1 भरून घेत आहोत। हे दुबार मतदारांच्या घरी जातील, त्यांच्याकडनं त्या मतदाराला कुठल्या प्रभागामध्ये त्यांना मतदान करायचं आहे याचं ते परिशिष्ट 1 हे हमीपत्र आहे आणि हे हमीपत्राद्वारे ती व्यक्ती एकाच ठिकाणी मतदान करू शकेल आणि दुबार मतदार आपल्याला टाळता येईल। तर मी ज्या मतदारांचे दुबार मतदार आहे किंवा तिबार मतदार आहे किंवा एकापेक्षा जास्त ठिकाणी नाव आहेत त्यांनी हे जेव्हा आमचे BLO येतील त्यांना हे हमीपत्र आपण भरून द्यायचं आहे। जर आपण हे हमीपत्र आता भरून दिलं नाही तर मतदानाच्या दिवशी परिशिष्ट 2 त्या मतदान केंद्रावर असेल आणि त्या ठिकाणी जर आपण दुबार मतदान करताना आढळून आलात तर निवडणूक आयोगाने भारतीय न्याय संहिता कलम 170-71 अन्वये त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होईल। यामध्ये शिक्षेची तरतूद आहे। तर माझं सर्वांना आवाहन आहे की आपण परिशिष्ट 1 भरून द्यावं व प्रशासनाला या कामी सहकार्य करावं।